केला. तर दुसरीकडे ठाणे महापालिकांनी जी नालासफाई केली होती त्याचा पोलखोल ठरला. ठाणे महानगरपालिका दरवेळेला नालेसफाई करत असते, पण वंदनाचा स्पॉट एस्पेशली जो एसटी डेपो आहे हा शॅलो स्पॉट आहे आणि तो ह्या वर्षी नाही, गेले अनेक वर्ष तिथे कधी 1-1.5 तास जोरात ठाण्यात पाऊस झाला तर तिथे पाणी तुंबतं. पण माझी ठाणे आयुक्तांना विनंती आहे सौरभ राव यांना की त्यांनी स्वतः फील्डवर उतरून ठाण्यातील सर्व मुख्य नाले यांची साफसफाई झाली की नाही, कारण काही ठिकाणी हे सत्य आहे की नाल्यातला जो गाळ काढला गेला तो नाल्याच्या बाजूलाच ठेवण्यात आला आणि तो उचलला गेला नाही. त्यामुळे या पावसामध्ये पुन्हा तो गाळ नाल्यात गेलाय. त्यामुळे माझी सौरभ राव यांना विनंती असेल की स्वतः फील्डवर उतरून ठाण्यातील नालेसफाई चांगल्या पद्धतीने झाली आहे की नाही त्यांनी स्वतः बघा. ठाण्यामध्ये काल पत्रे उडून मैदानामध्ये लहान मुलं खेळत असताना ती जखमी झालेत, 8 मुलं आहेत. त्यांची भेट घेणार आहेत का आणि या अशी घटना घडत असतात? नाही, काल सायंकाळी एवढा प्रचंड पाऊस आणि वारा होता की ती दुर्दैवी घटना घडली. शिवसेनेचे आमचे तिथले आमदार प्रताप सरनाईक हे त्वरित बेतनी हॉस्पिटलमध्ये गेले होते. जे तिथे जखमी होते त्यांना उपचार चालू आहे आणि ह्या प्रकारच्या सर्व होल्डिंग्सची स्टेबिलिटी ऑडिट झालं पाहिजे. घाटकोपरला जे 19 लोक दुर्दैवी मृत्युमुखी झाले, वर्तकनगर इथेही एक होल्डिंग वाकलेलं आहे वाऱ्याच्या काळामुळे. आणि माझी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत हे त्वरित आपण काढले पाहिजेत आणि जे आहेत परमिशननी ते देखील योग्यरित्या ते स्टेबल आहेत की नाही याची तपासणी सर्व त्यांनी केली पाहिजे. तर सरकारचं शिष्टमंडळ ओबीसीचं आज हे चालू आहे भेटी गाठी. महायुतीचं सरकार ओबीसींच्या सुरू असलेल्या उपोषणाबद्दल अत्यंत संवेदनशील आहे. कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी समाजातील सर्व नेते आणि आंदोलन करत असलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या सहकार्यांबरोबर सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक प्रदीर्घ अशी बैठक घेतली. 29 जूनला ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एक सर्वपक्षीय बैठक देखील आहे. आणि आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे मंत्री उदयजी सामंत, मंत्री गिरीशजी महाजन यांचं एक शिष्टमंडळ आज उपोषण करत असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना भेटायला गेलेलं आहे. तिथे सविस्तर चर्चा होईल आणि महायुतीच्या सरकारची ही स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते टिकणारं आरक्षण असलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला देखील आरक्षणामध्ये कुठे धक्का लागता कामा नये ही महायुतीच्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे. सरकार या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणूनच आज ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारचे मंत्री प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करायला आज गेलेले. आपण जर बघितलं सामन्याच्या अग्रलेखमध्ये असं विधान केलंय की बिहारमध्ये आरक्षण उडालं, तसं आता महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम होतात. सामनामधनं कायमच तोडण्याचं काम करत असतात. समाजाला जोडण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे आणि म्हणून सरकारचे पूर्ण शर्तीचे प्रयत्न चालू आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये तेढ निर्माण होऊ नये. दोघांनाही आरक्षण घटनेच्या अधीन राहून हे मिळालं पाहिजे. ते कोर्टामध्ये टिकणारं असलं पाहिजे. हे महायुतीच्या सरकारची ही स्पष्ट भूमिका आहे. 12 मंत्र्यांच्या मतदारसंघात महायुतीचे PK8 कोर कमिटीची बैठक विधान परिषदच्या 10 जणांची यादी दिल्लीला पाठवण्याची माहिती. लोकसभेच्या अनपेक्षित निकालानंतर महायुतीतील सर्वच घटक पक्ष, मग ती भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे आपल्या आपल्या परीने ह्या पराभवाचं विश्लेषण करतोय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये उत्तम समन्वय, काही समन्वयाचा अभाव जर राहिला असेल
तर त्या त्रुटी भरून काढून अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुती म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढण्याचं आमचं लक्ष आहे. त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी देखील कामाला लागलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरेजी यांनी नुकताच नगर जिल्ह्याचा दौरा केला आणि राष्ट्रवादीचे जिथे जिथे आमदार आहेत त्या सर्व मतदारसंघामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी, तिथे निवडणुकीला सामोरं जात असताना पक्षाची ताकद, हा संपूर्ण असा दौरा हा प्रांताध्यक्षांचा आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी देखील विधानसभा हेच लक्ष अशा दृष्टिकोनातून कामाला लागले. आपण जर बघितलं विरोधकांनी सातत्याने टीका होते, राज्यात जो मराठा आणि ओबीसीचा जो वाद सुरू आहे त्याला सरकारच जबाबदार. सरकारपेक्षा शिवसेना उभाठा यांचं मुखपत्र सामनामधनं जे काय प्रक्षोभ आर्टिकल्स लिहिली जातात, सरकारचे पूर्णपणे प्रयत्न मराठा समाजाला तर आरक्षण आम्ही दिलंच आहे, ते कोर्टामध्ये टिकणार आहे आणि ओबीसी समाजाच्या मध्ये देखील ही भावना येता कामा नये की आमच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागतोय. त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल ओबीसी नेते शिष्टमंडळाबरोबर प्रदीर्घ अशी बैठक केली. आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांना भेटायला गेलेलं आहे आणि 29 जूनला अधिवेशनाच्या वेळेला सर्वपक्षीय बैठक या विषयावर लावले. त्यामुळे ह्याच्यावरनं सरकार किती संवेदनशील आहे हे कळतं. ठाण्यामध्ये आज मुसळधार पाऊस झाला आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.